चला, वाढदिवसानंतर जारवीस निघाली. खरं मग जारवीसानं मला शिवे देत असेल, भाई तू चालवायची ना तर घेतली का? म्हणजे पेट्रोलचा इश्यू नाही डेली यूजला, बट माझं जे काम आहे त्याप्रमाणे हे डेली यूजसाठी नाही आहे. दॅट्स वाय मी हिला नाही यूज करू शकत. आणि माझा ऑफिसचा टायमिंग पण असा आहे, त्याच्यामुळे ही बाहेर पण घेऊन नाही जाऊ शकत. तर आता पावसाळा चालू आला, बघू घेऊन जायचा प्रयत्न करेन सगळीकडे. पप्पा पप्पा भेटले, पप्पा आमचे. पप्पा बोलतील आज नवीन नवीन कपडे घालून कुठं आलाय, रविवार आहे म्हणजे आला फिरायला. हा पण त्यांना माहिती राईडला नाही जाणार, कारण की आता असे हुशार लोक असतात ना आपल्या सोसायटीत. दुसरीकडे बघते इकडे हात दाखवून झाले, काय ब्रेक लागणार तुझ्या हाताने माझ्या. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या व्लॉग मध्ये, छोटू मोठू व्लॉग मध्ये. हा छोटं मोठं व्लॉग असण्याचं कारण आहे कारण की मोटो मध्ये म्हणजे बाईकवर आपला छोटा व्लॉग असणार आहे आणि बाकी नॉर्मल असणार आहे. सो नेहमीप्रमाणे व्लॉग लेट येतात माहिती आहे, सध्या थोडा काही गोष्टींमध्ये बिझी आहे. इट्स ओके. त्यानंतर आपले राईड स्टार्ट होणार आहेत. करणार राईड स्टार्ट करणार. मोटो व्लॉगिंगचे व्लॉग नाही येत आहे, मला सुद्धा त्या गोष्टीचं दुःख आहे. तुम्हाला काहीतरी दाखवण्याचं मन करतं रे, पण काय करणार, काही गोष्टींमध्ये हा माणूस अडकून जातो. दॅट्स वाय. चला, बात की बात आहे. सो सौरभ भोसले यांना आपण ओळखत असाल. इंस्टाग्रामची आय डी तर मी खाली मेन्शन करेल भावाची, आणि यूट्यूबचं चॅनल सुद्धा आहे तेही मेन्शन करेल. खूप मस्त भाऊ आहे, आपल्याला खरं तर इंस्टाग्रामवरून भेटला होता. आणि इज अ परफेक्ट इन्फ्लुएन्सर इन मराठी इंडस्ट्री. म्हणजे इन्फ्लुएन्सर म्हणजे इंस्टाग्रामला इन्फ्लुएन्सर नाही हा, इज अ परफेक्ट कॉमेडी मॅन. आणि आयुष्य कसं जगावं, आयुष्य कसं घडतं आणि आपण कसं राहिलं पाहिजे माणूस म्हणून, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी भाऊ आपल्याला शिकवतो, सगळ्या गोष्टी सांगतो. आणि त्याला भेटायची खूप इच्छा होती माझी, खूप म्हणजे आता 1 वर्षापासून इच्छा होती. तो नेहमी येतो मुंबईमध्ये, त्याचे शोज असतात मोठे मोठे, बट ते शोज अटेंड करायच्या टायमिंगलाच माझं काही ना काही काम येतं. सो भावाला भेटायला नाही भेटत. तर ह्यावेळी मला जसं कळालं मुंबईमध्ये शो आहे, रविवारी आहे ते पण, तसं मित्रांना सांगितलं माझे जे फ्रेंड्स आहेत, बट त्यांना टाईम नव्हता. बट मला ह्यावेळी त्याला भेटायची संधी मिस करायची नव्हती. दॅट्स वाय. सो मी आणि संडेला सुट्टी असल्यामुळे निशा ती फ्री आहे. सो आम्ही दोघं आता चाललो आहेत तिकडे, तर मी तिला पिकअप करायला चाललो आहे. सो तिला घेऊन आपण निघूया. तुम्हाला व्लॉग बघायला आवडेल. सो त्यातल्या शो मधल्या क्लिप्स भेटल्या, त्याने परमिशन दिली घेण्यासाठी, तर घेऊ. अदरवाईज आपलं नॉर्मल व्लॉग असेल त्याला भेटण्या वगैरेचा, आणि मग आपण एंड करू. बाकीच्या आम्ही फिरू वगैरे ते तुम्हाला दाखवू. चलो बाय. नेहमी अमरवलच्या ब्रिज पण राईट मारून मला युटर्न मारून जायचं असं सायन्स साईडला. नेहमी विसरतो, नेहमी. आज तर व्लॉग करताना विसरलो, नेहमी फोनवर असताना विसरतो भाई. पण आज छान झालं. हा चल मिस झालं, बट मी फ्लावर्स घेतलेत. सो दॅट्स वाय मी म्हटलं चला निशा भेटतं तर तिला फ्लावर्स द्यावे. आवडतं असं छान छान काहीतरी द्यावं कुणाला तरी. सो ते गाडी थांबवली होती, पोलिस का विचारत काय रे इथे काय गाडी थांबवतोय, लागा जरा फुलं घेतोय. आणि मोठं लागा आपल्याला हा फायदा आहे किंवा कॅमेरा समोर असल्याचा फायदा आहे की काही बोलत नाही ते लोक. हा ठीक आहे ठीक आहे असे बोलले. सो मला काही बोलले नाही, फाईन नाही वगैरे काय हे नाही केलं. काही इलिगल पण नव्हतं, कारण की ब्रिजच्या खाली होतं, पण ते बोलले विचारलं त्यांनी. सो चला निघून तिला भेटू आणि निघू मग परत. चलो बाय. अरे ऊन तर आहे एवढं खतरनाक ना, बाय काय बोलतोय ना बाय का. ऊन तर एवढं खतरनाक आहे, त्यात हवा कसली येते, तुम्हाला हवा येत असेल आय थिंक. आय डोंट नो व्हॉइस क्वालिटी येईल की नाही त्याच्यामुळे, हवेमुळे. हवा खूप आहे. आता बाय.
सो फायनली निशाच्या घरी गेलो. आईने जेवायला बनवलेलं. संडे म्हणजे कोकणी लोकांचा चिकनाचा दिवस. सो मस्त मध्ये जेवण जेवलो. आईच्या हाताचं जेवण एक नंबर एक नंबर. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालोय शोला. हे आपलं फाय गार्डन कॉलेजच्या टायमिंगच. एक सुकून असतो यार इथे ह्या रोडला. झाड आहेत ना त्याच्यामुळे, बाकी काय नाही. निशाची पण इच्छा होती सौरवला भेटायची, त्याचा शो बघायची, आणि माझी तर आधीपासून इच्छा तुम्हाला सांगितली मी. सो त्याच्यामुळे दोघं निघालोय आम्ही. छान वाटेल. सगळ्या गोष्टी मस्त जुळून आल्यात. पाऊस पण नाही महत्वाची गोष्ट. मी तुझ्या मनातली इच्छा आहे ना पूर्ण होणारच. आणि आम्ही निघालो. चला भेटू आता मग तिकडेच डायरेक्ट. ह्या कामासाठी आम्हाला घेऊन देतात लोक, बाकी काय नाही. ब्लॉगर से स्पॉट बॉय बनाया भाई, इज्जतच नाही आहे. हां फायनली पोचलो आम्ही लोक. सौरभच्या शोला सांगितलं होतं की जेवढ्या लवकर येतात तेवढे पुढच्या सीट भेटतील. आम्ही 1 वाजता पोचलो. 3चा शो आहे. आणि त्याच्यानंतर ह्या मॅडमने लेट केला आहे कारण की ना मेकअप करायचा होता. आणि ती सध्या BMCमध्ये कामाला, माहिती तुम्हाला. हे बघा सगळं साफ करायचं घेतले. हा 4th फ्लोअरला ऑडिटोरियम. सो आय थिंक आधीचा शो संपला नाही आहे, 1:30 वाजता तो संपणार आहे. तर वरती काय बसायला सिटिंग अरेंजमेंट वगैरे काय आहे का सेपरेट वेगळी, ते बघतो आम्ही. आणि शो बघू, स्टार्ट करू, बघू. व्हिडिओ क्लिप भेटला तर त्या व्हिडिओ क्लिप टाकून ब्लॉग कंप्लीट करू. बाय बाय. आम्ही इथे मागे हिचा आरसा पकडला आणि या साईडला आला आरशा बघा. एवढा मोठा आरसा, मला आरसा पकडायला लावला त्याने. कसा दिसतो तुमचा भाऊ? एक नंबर. हा जिमला न जाता बायसेप आहे, नाच नाही करायचा. सो फायनली because now you're entering the world of Saurabh Bhosle specials. And ladies and gentlemen, give a big round of applause and welcome Mr. Saurabh Sheetal Suresh Bhosle. बाकीचे मराठी स्टँडअप कॉमेडियन आहेत त्यांनाही सपोर्ट करा. माझ्या एकट्याचं पोट भरलं म्हणजे सीन मोठा होत नाही. जे मराठी स्टँडअप कॉमिक करतात, जे तुम्हाला वाटतात की ते तुमच्या प्रेजचे लायक आले, त्यांना तुम्ही सपोर्ट करा. जेणेकरूनच मराठी इंडस्ट्री मोठी होईल. ह्या वर्षी मी सगळ्यात मोठे 2 माइलस्टोन अचीव्ह केले. ते म्हणजे मी 36 जिल्हे पूर्णपणे कंप्लीट केले. आणि माझं महाराष्ट्राकडे बघायचं परसेप्शन चेंज झालं. गडचिरोली, मराठवाडा, विदर्भ, कोकण, प्रत्येक भागात एक फ्लेवर आहे, एक इसेन्स आहे, तुम्हाला समजला. मी सगळ्यांना मुंबईकरांना एक फक्त विनंती करतो, मी प्रत्येक शो नंतर करतोय. जर तुम्ही कधी मनाली, उटी, हम्पीला जायचा ट्राय करणार असाल तर सौरभ भोसले म्हणलाय म्हणून एकदा महाराष्ट्रात एक ट्रिप काढून बघा. महाराष्ट्र खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. थोडा आपल्या टुरिझमला पैसे लावा. कोकणात जा, विदर्भात जा, कुठेही जा, महाराष्ट्र खूप सुंदर. चंद्रपूरला जा, ताडोबा बघा, वाघ बघा. आपलं पर्यटन वाढवूया. आपल्याला सेवा करायचा चान्स आहे जेनजी ह्या मराठीची आणि ह्या महाराष्ट्राची, तेवढी करा. ज्यांना भेटायचंय ते थांबू शकतात. सगळ्यांना शो आवडला?
जाताना नक्की फीडबॅक द्या. ज्यांना भेटायचं ते थांबा, बाकीचे जाताना फीडबॅक देतीलच इथं स्टेजवर किंवा बाहेर. आता पहिल्यांदा भेटायला येताना पहिले फॅमिलीज येतील. फॅमिली म्हणजे कोण? लिगल फॅमिली, मंगळसूत्र वगैरे ते गँग. त्याच्यानंतर ग्रुप्स येतील, वयस्कर माणसं ग्रुप, आणि मग सिंगल येताना कुठून येऊ दे, इकडून सगळे येतील, या साईडून घ्या, तिकडून एक्झिट घ्या. 20 मिनिटात सगळ्यांना भेटतो. ज्यांना काही नाही ते खुर्चीवरच बसा, 20 मिनिटात क्लिअर करतो. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री. हा आता सांग कसं वाटलं शोधाला? खूप छान शो होता. एक नंबर. एक नंबर. नक्की. नक्की एकदम. खरं तर ना सगळ्यांना यायचं होतं, पण टाईम नाही भेटला प्रत्येकाला. पण ठीक आहे, सौरभला भेटून छान वाटलं. रॉ म्हणजे खरं तर स्टँडअप कॉमेडीमध्ये रॉ काय असतं ना, मी त्याला खरं तर स्टँडअप कॉमेडियन म्हणतच नाही. खरं स्टँडअप कॉमेडियन म्हणत नाही, कारण की तो प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचं एक फिलिंग असते ना, तो रॉपणे मांडतो. आणि आज पण त्याचं काय, आणि प्रत्येक माणूस रिलेट करतो त्याला, की हां ही गोष्टसुद्धा माझ्या आयुष्यात घडली आहे. ह्याच्यामध्ये ना एक स्वतःला माणूस शोधतो. म्हणजे त्याने एवढं 2,500 शोधतात, 3 तास घेतला त्याने, आणि प्रत्येकाला हसवलं. तुमचं पोटापासून गालबिल सगळे दुखायला लागलं खरं तर. त्या कॉमेडीमधून रिॲलिटी दाखवणं ना खूप जण जमत नाही, आणि ते पण 18+ खालच्याने कुणाच्या शरीरावर किंवा दिसण्यावर जोक मारण्यापेक्षा स्वतःच्या लाईफला जे काय असतं ना रिॲलिटी, ते दाखवून जोक करणं खूप मोठी गोष्ट. आणि अख्खा ऑडिटोरियम फुल झाला तयार. आपला मित्र आहे, छान वाटलं. आणि आम्ही नेक्स्ट टाइम परत आला की जाणार. आणि त्याला सांगितलं घरी यायचं जेवायला. नेक्स्ट टाइम आला की त्याला वेगळा बोलवणार आहे घरी फोन करून. ओके चला, छान वाटलं. आता आम्ही निघतो. बाय बाय. थँक्यू. आणि असंच बघा, असंच प्रेम देत राहा. असे छान छान व्लॉग येतील. बाय बाय.